मुलींनो, जेवण बनवताना 5 गोष्टी लक्षात ठेवा. नंबर 1, जेवण बनवताना नेहमी आनंदी राहा. नंबर 2, जेवण बनवताना मुलांवर ओरडू नका. नंबर 3, जेवण बनवताना नेहमी अन्नदेवतेला नमस्कार करा. नंबर 4, जेवण बनवताना पाहुणे आले तर त्यांना अन्न ग्रहण करण्यास द्या. नंबर 5, घरी कोणी आल्यावर रागावू नका. आणि मुलींनो, आपल्याला आहे त्या परिस्थितीत आनंदाने जगायची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचे दुःख वाटत नाही. आता या ठिकाणी मी निघाले बाहेर म्हणजे थोडंसं काम होतं, म्हणून मी म्हटलं थोडंसं बाहेर जाऊन यावं. तर ही गाडी आहे पलावाची. या गाडीमध्ये आतल्या आत आपण फिरू शकतो. जर आपल्याला कंटाळ वगैरे आला असेल तर ही गाडी आपल्याला आतल्या आत असं सोडते आणि आणून पण घालते. म्हणून जास्त लांब जाण्याची गरज नाही. मार्केटला वगैरे आपण या गाडीमध्ये जाऊन येऊ शकतो. घरी आल्यानंतर इथे रोहनला मी सांगून गेले होते अभ्यास कर म्हणून, पण त्याने अभ्यास केला की नाही तो चेक करतोय. सर्व बुक त्याने काढलेत की असं मला वाटायला की त्याने खरोखर खूप अभ्यास केला आहे. पण इकडे तर त्याचे बुक चेक करणं चालू आहे. कोणता अभ्यास करायचा आहे, कोणता होमवर्क दिला आहे, पूर्ण रीडिंग चालू आहे. त्याने सर्व बुक काढून ठेवलेत आणि तपास करतोय की माझा किती होमवर्क राहिला आहे आणि किती केला आहे कंप्लीट. आता मेन प्रॉब्लेम काय आहे, त्याला मित्र वगैरे नसल्यामुळे त्याला सुचत नाही आहे की नेमकं काय करावं. आता तो घरामध्ये एकटा आहे आणि अभ्यास करण्याच्या ऐवजी त्याचा इथे खेळ चालू आहे. खेळ म्हणजे काय करतोय, सर्व बुक तो एकदम स्क्वेअर टाईप बनवतोय, व्यवस्थित लावण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला खूप एन्जॉय वाटतोय की ते बुक खेळायला. आता घरी कोणी नसल्यामुळे त्याचं काय चाललंय अभ्यास हे आपल्याला दिसूनच येईल. त्याला मी सांगितलं होतं शुद्ध लेखन सुधारण्यासाठी दररोज 1 पेज लिहायचं. इंग्लिश, मराठी, हिंदी हे 3 भाषा आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. म्हणून त्याला सांगितलं होतं, पण त्याने ते लिहिलं, पण थोडंसं मिस्टेक असल्यामुळे तो दाखवत नाही. पण त्यानंतर मी त्याला पूर्ण त्याचं चेक करून घेणार आहे. आता तो बघतोय की नेमकं करायचं काय. आता इथे मी काय करतोय, खेळतोय, त्याला काही टेन्शन नाही. मस्त आपलं एकट्याचं चाललंय. त्याने पूर्ण वह्या, बुक्स जे सर्व काय आहे ना ते पूर्ण असं चौकोनी बनवलंय आणि त्यानंतर तो मस्त त्याच्याबरोबर खेळणार आहे. मुलांना गार्डनमध्ये घेऊन गेले आहे. दोघे छान गार्डनमध्ये एन्जॉय करतात. रोहन आणि चित्रांश यांना खूप खेळायला मजा येते. गार्डन फिरून बघतात. संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि दोघे खूप असं छान खेळत आहेत. जास्त मुलं वगैरे नाही आलेले. मुलं 6-7च्या नंतर येतात, पण आम्ही गार्डनमध्ये लवकरच जाऊन येतो. मला एका ठिकाणी नाशिकला बोलवलं होतं. तर ही बिल्डिंग बघण्यासाठी सध्या बिल्डिंगचे बांधकाम चालू आहे आणि त्या ठिकाणी घर बघण्यासाठी बोलवल्यामुळे आम्ही जाऊन आलेलो आहोत. तर तिथे प्राईस आहे 1 BHKची 30 लाख रुपये आणि 2 BHKची 45 म्हणजे 45 लाख रुपये. तर या ठिकाणी जास्त डेव्हलप न झाल्यामुळे आम्ही फक्त बघून आलेलो आहोत. घेण्याचा सध्याच विचार नाही आहे, कारण इथे म्हणजे आजूबाजूला मार्केट वगैरे काहीच दिसत नाही आहे आणि खूप म्हणजे असं लांब जावं लागतं.
त्यामुळे आता बघूया, आणखीन 2-3 ठिकाणी बघितल्यानंतर आपण विचार करणार आहोत.